नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लेक लाडकी योजनेसंदर्भामध्ये. तुमच्या बऱ्याच कमेंट मला आलेल्या आहेत लेक लाडकी योजनेसंदर्भात. आता कमेंट काय आहेत? ताई माझी मुलगी 2012ला जन्मली आहे, ताई माझी मुलगी 2014ला जन्मली आहे, कोण म्हणते माझी मुलगी 2022ला जन्मली आहे, कोण म्हणते 21ला जन्मली आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे की आमच्या या मुलींना या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळेल का, ह्याची माहिती त्या व्हिडिओमध्ये पण सांगितली आहे बरं का. पण तुम्ही मला थंबनेल पाहून कमेंट करताना तुम्ही व्हिडिओ नाही पाहत. मी किती वेळा सांगितलंय व्हिडिओ पाहत जा. आपल्यासाठी आपण 5 मिनिटं वेळ नाही काढू शकत का हो? सांगा बरं. आपल्यासाठी आपण 5 मिनिटं वेळ काढू शकतो. माझा कुठलाच व्हिडिओ हा बिना कामाचा नसतो. माझे सगळे व्हिडिओ हे कामाचे असतात, कारण मी कामाशिवाय कधीच व्हिडिओ शेअर करत नाही. महत्वाची माहिती असेल तरच मी व्हिडिओ शेअर करते. मी विनाकारण व्हिडिओ शेअर करत नाही. आलं का लक्षात? त्यामुळं आपल्या चॅनलला शेअरही करा आणि व्हिडिओही पहा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुमच्या कमेंट व्हिडिओ पाहिल्यावरच मला करत जा, कारण का मी सगळी माहिती व्हिडिओमध्ये दिलेली असती तरी पण तुम्ही कमेंट करता थंबनेल पाहून. आता येऊया तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवर. तर तुमची मुलगी जर 2023 मध्ये जन्मलेली असेल, काय सांगितलंय मी? तुमची मुलगी जर 2023 मध्ये जन्मलेली असेल तरच तुम्ही या लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकता. म्हणजेच 1 एप्रिल 2023 हा तुमच्या मुलीची जन्माची तारीख पाहिजे. म्हणजे या दिवसापासून पुढे तुमची मुलगी कधीही जन्मली असेल ना, तरी तुम्ही या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला 2 मुली असतील, ह्या कमेंट मला आलेल्या आहेत. समजा आता तुम्हाला 2 मुली असतील तर तुम्ही दोन्ही मुलींसाठी लाभ घेऊ शकता. पण कधी समजा पहिली मुलगी जी आहे ती 1 एप्रिल 2023ला जन्मलेली आहे, तुम्ही त्या मुलीसाठी लाभ घेतलाय. पण दुसरी मुलगी जी आहे ना, ती सुद्धा एप्रिलच्या नंतर म्हणजे 23च्या पुढं, मग 23ला जन्मली असेल किंवा 24ला किंवा 25ला जर जन्मली असेल तुमची दुसरी मुलगी, तरी तुम्ही तिलाही या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात. कमीत कमी 2 मुलींना योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकता. पण ह्याच्यामध्ये सरकारची अट अशी आहे दुसऱ्या मुलीसाठी, की तुम्हाला कुटुंब नियोजनाचं जे काही असतं ना, ते सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. म्हणजेच आपलं जे कुटुंब नियोजनाचं जे ऑपरेशन होतं ना, म्हणजे 2 मुलींवरच तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे, म्हणजे तुम्ही तिथेच थांबवलेलं आहे. म्हणजे तिसरं अपत्य तुम्हाला होणार नाही. जर सविस्तर सांगायचं तर तिसरं अपत्य तुम्हाला होणार नाही. तसं तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावं लागतं कुटुंब नियोजनाचं, त्या योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या मुलीला फॉर्म भरते वेळेस. आलं का लक्षात? हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. तर तुम्ही 2023 पासून पुढे जन्मलेल्या मुलींसाठी, दोन्ही मुलींसाठी लाभ घेऊ शकता. आलं का लक्षात? हा सगळ्यात सविस्तर मुद्दा आहे. कागदपत्र काय लागणार आहे ते मी सांगितलेलं आहे. बँकेचं जे काय आहे ते तुम्हाला पहिल्या पानाचं झेरॉक्स द्यायचं आहे. पालकांचं आधार कार्ड द्यायचंय, मुलीचं आधार कार्ड द्यायचंय. हे सगळे कागदपत्र तुम्हाला जे आहेत ना, रॅशन कार्ड द्यायचं आहे. हे सगळे कागदपत्र, मुलीच्या जन्माचा दाखला जो आहे, हे सगळे कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरते वेळेस द्यायचंय. आणि जे काही नंतरचे कागदपत्र आहेत ना, जेव्हा त्या मुलीला 18 वर्षे होणार ना, पूर्ण होणार ना मुलगी, त्यावेळेस त्या मुलीला 1,01,000 रुपये मिळणार आहेत. तेव्हा तिच्या शाळा सोडलेला दाखला, डोमिसाईल किंवा तिचं जे काय आहे ते ID प्रमाणपत्र किंवा तिचं जे वोटिंग कार्ड असेल, ते सगळे कागदपत्र जे आहेत ना, ते तुम्हाला नंतर द्यायचे आहे जेव्हा ती मुलगी 18 वर्षाची होईल. आणि ते तुम्हाला बँक पण सांगेल ना त्यावेळेस, कारण ते पैसे जे आहेत ना, ते सगळे तिच्या अकाउंटला बँकेत जमा होणार आहेत. ते तुमच्या हातात नाही येणार. तिच्या नावाने जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करणार मुलीच्या नावाने, तेव्हा ते तुम्हाला तिथं पैसे मिळणार आहेत. आलं का लक्षात? हा सविस्तर मुद्दा आहे. आणि ते पैसे पालकांना मिळणार नाही, ते पैसे मुलीलाच मिळणार आहेत, जेव्हा मुलगी जी आहे ते 18 वर्ष मुलीला पूर्ण होतील. आलं का लक्षात? तर हा सगळ्या सविस्तर मुद्दा होता. आता आता ह्याच्यामध्ये जर तुमची मुलगी अगोदर जन्मलेली असेल 2023च्या अगोदर, तर तुम्ही घेऊ शकता का? तर नाही घेऊ शकत. आलं का लक्षात? 2023च्या नंतर जेवढ्याही आमच्या मुली जन्मल्या असतील त्या सगळ्या मुलींसाठी ही योजना आहे. तर नक्कीच ही योजना आहे. जरी तुमच्या कामाचा हा व्हिडिओ माझा नसेल तरी कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. ज्या कुटुंबातील मुलगी 2023च्या नंतर जन्मलेली असेल, म्हणजेच 1 एप्रिल 2023च्या नंतर जन्मलेली असेल, त्या मुलींना या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळेल. बघा, सगळा लाभ आपल्यालाच मिळाला पाहिजे का? नाही. इतर लोकांनाही कुठले तरी लाभ मिळावे आपली अपेक्षा आहे. त्यामुळं या योजनेचा व्हिडिओ इतर महिलांना जरूर शेअर करा. बाकी याची सविस्तर माहितीचे व्हिडिओ मी ऑलरेडी 2 शेअर केले, ते सुद्धा पहा. आणि
ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला कुठेही डाऊट असेल, काही समजलं नसेल, तर नक्कीच मला कमेंट करा. जेवढ्या कमेंट आल्या त्याचे सगळ्यांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत दिलेली आहेत. अजून येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर व्हिडिओ शेअर करणार आहे. काळजी करू नका. फक्त माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आपण काम करतो का? तर नाही. आपण सगळ्याच योजनांवर आणि सगळ्याच विषयावर, महिलांच्या सगळ्याच मुद्द्यावर आपण काम करतो. त्यामुळे फक्त त्याच महिलांनी या चॅनलला जॉईन व्हायचं का? असं नाही. तर जेवढ्याही महाराष्ट्रातील महिला आहेत सगळ्या आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकतात. तुम्ही फक्त कमेंट करा, त्या त्या विषयावर मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करते. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. कमेंट करा, कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ जरूर शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.